विनेश फोगाट, दंगल गर्ल. भारताच्या कुस्तीच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश करणारी महिला कुस्तीपटू. आज ती फायनल खेळणार आणि भारताला या ऑलिम्पिकमधले पहिले गोल्ड मेडल मिळवून देणार या आशेवर सगळे भारतीय होते. पण आजचा दिवस सुरू होताच भारतासाठी एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली. ती म्हणजे विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र झाली आहे. ही बातमी येतात सोशल मीडियावर, खास करून इंस्टाग्रामवर यामागे राजकारण असल्याचे आरोप केले जात आहेत. आपल्या भारताची एक प्रतिभावान खेळाडू राजकारणाची बळी गेली अशी भावना नेटकरी व्यक्त करत आहेत. पण सगळे नेटकरी असं का म्हणतायत तर त्यालाही एक कारण आहे. ते म्हणजे भारतीय कुस्तीगीर महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यासोबत असणारा वाद. गेल्या वर्षी भारतातील महिला आणि पुरुष खेळाडूंनी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन केले होते. त्याचे नेतृत्व विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी केले होते. त्यावेळी पोलिसांनी विनेशीला अगदी फरफटत नेतानाचा फोटो सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे तिला फायनलमधून अपात्र करण्यात राजकारण असल्याचे आरोप नेटकरी करत आहेत. विनेश अपात्र होण्याचे कारण काय? जपानच्या अपराजित अशा खेळाडूला हरवून क्वार्टर फायनलमध्ये आणि कालची सेमीफायनल अगदी दिमागात जिंकून फायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या विनेशचे वजन फायनल मॅचच्या वेळी 100 ग्रॅमने जास्त भरल्याने तिला अपात्र करण्यात आले आहे, अशा बातम्या येत आहेत. आपल्यापैकी व्हिडिओ बघणाऱ्या अनेक जणांना माहिती आहे की आपण कबड्डी, कुस्ती, बॉक्सिंग किंवा ज्यात वजनी गटातील सामने खेळतो तेव्हा आपल्याला सामन्यापूर्वी वजन करावं लागतं. नॉर्मली प्रत्येक खेळाडूचे वजन हे त्याच्या वजनी गटाच्या जवळपास असते. पण सामन्याआधी शरीरातील पाण्याची मात्रा कमी करून वजन संतुलित केले जाते. मात्र आज फायनल सारख्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी विनेश आणि तिच्या कोचिंग स्टाफकडून झालेली छोटीशी चूक भारताला एक पदक गमावून चुकवावी लागली आहे. अपात्र झालेल्या विनेशला पदक मिळेल काय? फायनल लढत झाली नाही पण तरीही तिला रजत पदक किंवा कांस्य पदक तरी मिळेल काय अशी विचारणा लोकांच्यातून केली जात आहे. मात्र ऑलिम्पिक खेळाच्या नियमानुसार आता रजत पदक कोणालाच मिळणार नाही. मात्र कांस्य पदकासाठी पात्र झालेल्या दोन्ही खेळाडूंना कांस्य पदके मिळणार आहेत. हॉकी सेमीफायनलमध्ये मिळालेली हार आणि त्यानंतर विनेशची झालेली अपात्रता प्रकरण यामुळे भारताच्या 2 हक्काच्या मेडलवर पाणी सोडावे लागले आहे. भारताला आता ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राकडून गोल्ड मेडलची अपेक्षा असून नीरज चोप्रा फायनल राऊंडसाठी क्वालिफाय झाला आहे. विनेश फोगाटच्या अपात्रतेबद्दल तुम्हाला काय वाटतं? यामागे खरंच राजकारण आहे की तिच्या कोचिंग स्टाफचा निष्काळजीपणा? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशा नवीन व्हिडिओजसाठी आपल्या विषय आड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.